नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण CNE चे पॉईंट कसे करायचे त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ बनवतो. विद्यार्थी मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांचे बरेच कमेंट पण येत होते आणि बरेच विद्यार्थी जे आहेत तो कॉल पण करत होते की सर खूप कमी वेळेमध्ये 2027पर्यंत जे आहे आपल्याला CNE करायला सांगितलेलं आहे, जे की 150 पॉईंट आता पॉईंट पण खूप जास्त आहे त्यामध्ये. आता हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्या स्टाफ नर्सेससाठी असणार आहे ज्यांना CNE काय आहे हे माहिती आहे ऑलरेडी. कारण बऱ्याच असे काही जस्ट पासआउट झालेले आहेत, त्यांना CNE वगैरे हे काहीच माहीत नाही आहे. तर पण आपण अगोदर हा जो आहे व्हिडिओ यामध्ये पाहणार आहेत की जे CNE 5 आहेत, 5 पॉईंटचे जे की फ्री CNE आहेत, फ्री जे भेटतात 5 पॉईंटसाठी, ठीक आहे. तर तेच पाहणार आहे यामध्ये. स्पेसिफिक आपण दुसरं काहीच नाही पाहणार आहे. जे फ्री पॉईंट जे 5 भेटतात ते आपण कव्हर करणार आहे. बाकी ज्यांना CNE वगैरे माहिती नाही आहे त्यांच्यासाठी कंप्लीट CNEचा आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ. सध्या हे 5 पॉईंटचा फ्री CNEसाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर पहा, सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, mncmaha.org हे तुम्हाला गुगलवर टाकायचं आहे. mncmaha.org हे टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे MNC महा ओपन केल्यानंतर हे पहिलं फ्रंट पेज जे आहे अशा प्रकारचं येईल, ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं व्ह्यू दिसणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल दिसेल, महाराष्ट्र परिचार्य परिषद, हे पूर्ण यामध्ये तुम्हाला हे सर्व तुम्हाला फ्रंट व्ह्यू याचं दिसेल. त्यानंतर यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे की फ्रीमध्ये CNE कोणते चालू आहेत सध्या, ठीक आहे, ज्यामध्ये फ्री आपल्याला चेक करायचं. तर यामध्ये एक ऑप्शन आहे पहा, CPD, ठीक आहे. CPD आणि CNEचा लॉंग फॉर्म काय असतो तर कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन किंवा, ठीक आहे. आणि CPD जे आहे तर हे दोन्ही एकच आहे. आपल्या प्रोफेशनचं एज्युकेशन इन्हान्स करण्यासाठी हे जे आहे चालू केलेलं आहे. तर यामध्ये पहा, आता आपण CPDवर क्लिक करून घेऊ. CPDवर क्लिक केल्यानंतर काय ऑप्शन आलेलं आहे, CNEचं लॉग इन एक आलेलं आहे आणि CNEचं शेड्यूल एक आलेलं आहे. तर अगोदर सध्या आपण काय पाहू, ऑनलाईन कोणता CNE जे आहे फ्रीमधला अवेलेबल आहे का. जर फ्रीचा अवेलेबल असेल तर नक्कीच आपण तो करून पाहणार आहे, ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी सध्या शेड्यूल पाहून घेऊ अगोदर. या शेड्यूलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं या ठिकाणी दाखवेल. तुम्हाला काय करायचं, गो टू वेबसाईटवर क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही त्या पेजवर क्लिक कराल तुम्हाला त्या ठिकाणून काढून या ठिकाणी दुसऱ्या या ठिकाणी पेजवर वेबसाईटवर घेऊन येईल. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सध्या जे कोणते कोणते CNE आहेत चालू ते या ठिकाणी दिसेल. तर पहा, या ठिकाणी सध्या जे आहे यामध्ये ऑनलाईन कोणते कोणते आहेत पहा. या ठिकाणी बाकीचे पेड आहेत. हे जे आहे 1 पॉईंटसाठी असणार आहे. इम्पेटस ऑनलाईन CPD आहे, ज्यामध्ये ऑनलाईन आहे, पण यामध्ये पहा 200 रुपयाची फीस असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे 5 पॉईंटसाठी दिलेलं आहे. या ठिकाणी एक आहे 5 पॉईंटसाठी फ्रीमध्ये. लक्षात असू द्या, आपल्याला फ्रीचं करायचं आहे. फक्त 5 पॉईंटसाठी जे कोणतं फ्री आहे तेच आपण या ठिकाणी पाहणार आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण या पेजवर आल्यानंतर दुसरे पण पाहून घेऊ. आपल्याला हेच करायचं आहे. अस्त्रिका स्फेअरचं जे आहे लर्निंग फ्री कोर्स आहे, हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी 5 पॉईंटसाठी असणार आहे. तर पहा, या ठिकाणी पॉईंट करण्या अगोदर तुम्हाला हे जे डेट आहे हे पण बघून घेणं खूप गरजेचं आहे. कारण जे आहे या ठिकाणी जे कोणते दाखवत आहेत ते म्हणजे हे सध्या चालू ॲक्टिव्ह डेटमध्ये आहेत. तर हे कधी चालू झालेलं आहे, 1/11/2025ला चालू झालेलं आहे आणि सध्या हे संपेल कधी, 31/12/2025ला. 31/12 नंतर ऑटोमॅटिकली हे जे आहे ही अस्त्रिका स्फिअर लर्निंग जे आहे हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी हे निघून जाईल, ठीक आहे. तर ऑनलाईन CPD आहे, ज्यामध्ये 5 पॉईंट तुम्हाला भेटतील. यामध्ये तुम्हाला 150 पॉईंट कव्हर करायचे तर खूप कमी काळामध्ये, 2च वर्षामध्ये. तर पहा, हे करणं खूप गरजेचं आहे, कारण महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने कंपल्सरी केलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसरं खाली कोणतं आहे का पाहून घेऊ. नागपूरमध्ये एक आहे पहा, हे जे आहे ऑफलाईनचं असणार आहे. ऑफलाईनमध्ये दिलेलं आहे 500 रुपयासाठी 10 पॉईंट दिलेले आहेत, ठीक आहे. तर हे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन करावं लागेल. यामध्ये दिलेले फॉर स्टुडंट, फॅकल्टी आणि स्टाफ नर्स एवढे लोक हे करू शकतात. हे 16/12पर्यंत आहे, पण हे ऑनलाईन नाही आहे, हे नागपूरमध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट कोणतं आहे, बुलढाणा जिल्ह्यासाठी आहे. ते पण हे पहा या ठिकाणी दिलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यासाठी पहा, एक महत्त्वाचं यामध्ये फ्रीमध्ये आहे. तर बुलढाणा जिल्ह्यामधले जे कोणी आहेत त्यांनी करून घ्यायचं आहे. हे
ऑफलाईन आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन करू शकता तुम्ही. इन हाऊस CPD आहे फॉर रजिस्टर्ड नर्सेस वर्किंग अंडर द स्टेट गव्हर्नमेंटसाठी पोस्टपार्टम हेमरेज या विषयावर असणारा 21/12/2025 पर्यंत हे करू शकता तुम्ही. ठीक आहे, फ्रीमध्ये आहे. महत्त्वाचं पॉईंट फ्रीमध्ये आहे. बुलढाण्याचे जे कोणी असतील तुमचे त्यांच्यासाठी एक चांगली न्यूज आहे. पटकन हे तुम्ही करून टाका, रजिस्टर करून टाकायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन साईन वगैरे केल्यानंतर रजिस्टर केल्यानंतर हे तुमचे क्रेडिट आवर त्या ठिकाणी अप्लाय होऊन करतील त्यांनी. त्यानंतर पुढचं आहे मुंबईमध्ये आहे. या ठिकाणी पहा 100 रुपयासाठी 10 पॉईंट दिले जातील फॉर ऑल रजिस्टर्ड नर्सेससाठी आहे. त्यानंतर वर्ध्यामध्ये पहा या ठिकाणी 250 रुपयासाठी 10 पॉईंट दिलेले आहेत CPD फॉर ऑल स्टाफ ANM GNM आणि नर्सिंग फॅकल्टीज. ठीक आहे, तर या ठिकाणी एवढे जे सध्या ॲक्टिव्ह आहेत. आणि धाराशिवसाठी पण एक आहे सध्या. धाराशिवसाठीमध्ये एक दिसलेलं आहे पहा या ठिकाणी 300 रुपयासाठी आहे, जी की 10 पॉईंटसाठी असणार आहे. ते पण 21/12/2025 पर्यंत. पण जे कोणी ह्या जिल्ह्यामधले असतील त्यांनी हे लवकर करून घ्या आणि तुमचं जे पॉईंट आहे तर कव्हर करण्याचा प्रयत्न करा. तर पहा या ठिकाणी आपल्याला कोणतं पाहायचं आहे तर ऑनलाईनचं फ्रीचं पाहायचं आहे. हे जे आहे एम्पेटसचं हे खूप महाग पडेल आपल्याला, कारण पहा या ठिकाणी काय दिले 1 पॉईंट भेटणार आहे, ते पण 200 रुपयांसाठी. तर आपल्याला ते खूप तेवढं काही चांगलं नाही आहे, कारण 200 रुपये तुम्ही 1 पॉईंट घेऊ शकता म्हणजे ते खूप कमी आहे. तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे फ्रीमध्ये 5 पॉईंट घ्यायचे. तर चला पुढची प्रोसेस पाहून घेऊ. या ठिकाणी डिटेल जे आहे डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. तर आता आपण डिटेल्सवर क्लिक करतोय. डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर दुसरा ऑप्शन अशा प्रकारे येईल, तुमचा CPD डिटेल्स येईल. यामध्ये ही लिंक असेल, ऑनलाईन CNEची लिंक आहे. हे जे आहे स्पेअर अस्त्रिकाची लिंक आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या अगोदर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, हे जे पॉईंट दिलेले त्या ठिकाणी तुमचा हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी या ठिकाणी हे जे आहे टिक करायचं आहे तुम्हाला. या पण वर क्लिक करायचं आहे. असं क्लिक केल्यानंतर हे ब्लू टिक केलं या ठिकाणी. त्यानंतर तुमचं या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन नंबर आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं जर रजिस्ट्रेशन झालं असेल तर त्यांचं रजिस्ट्रेशन नंबर अशा प्रकारे येतं. XLB डॅश पुढे जे काय असेल 05 07 8 15 20 21 जे काही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे ते तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी क्लिक केलं. त्यानंतर एंटर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आता रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकता तेव्हा तुम्हाला काय होईल, हे जे आहे ही लिंक जी असणार आहे या लिंकवर तुम्हाला त्यानंतर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकाल मग या ठिकाणी लिंकवर क्लिक केल्यानंतर परत जे हे स्पेअर अस्त्रिका जे आहे यांचं स्पेशल वेबसाईट, तर या ठिकाणी तुम्ही येऊन जाईल. हे आहे अस्त्रिका स्पेअरचं ही वेबसाईट आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला परत एक काम करायचं आहे, या वेबसाईटवर तुमचं ऑलरेडी अकाउंट आहे का नाही. ठीक आहे, मोस्ट ऑफ द विद्यार्थी फर्स्ट टाइमच करत असतील तर त्यांचं अकाउंट नसणार आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट केल्यानंतर तुमचं आता या ठिकाणी एक महत्त्वाचं पॉईंट, या ठिकाणी तुमचं अकाउंट आहे का नाही. तर ज्यांचं अकाउंट आहे तर ते विद्यार्थी या ठिकाणी लॉग इन करतील आणि ज्यांचं अकाउंट या ठिकाणी नाही आहे तर त्यांना क्रिएट न्यू करावं लागेल. आता ज्यांचं नाही आहे ज्याचं नाही आहे असं समजून या ठिकाणी आपण नवीन क्रिएट अकाउंट करणार आहे. तर हे केलं क्रिएट अकाउंट. तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायचे, इंग्लिश किंवा मग हिंदी, ॲज विश यू, तुम्ही कोणती पण सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी आपण हिंदी लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे. हिंदी लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे की नेक्स्ट म्हणून, तर आपण नेक्स्ट केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमची सर्व माहिती जी आहे व्यवस्थित या ठिकाणी भरायचं आहे. जेव्हा तुम्ही नाव आणि तुमचं सरनेम भरता, नेम एक दिलेला आहे, त्यानंतर सरनेम एक दिलेलं आहे. नेम भरायचं आहे, सरनेम भरायचं आहे. लक्षात असू द्या ही तर तीच माहिती भरायची जी माहिती तुमच्या रजिस्ट्रेशनवर आहे व्यवस्थित स्पेलिंग वगैरे पाहूनच. ठीक आहे, त्यानंतर फोन नंबर आहे, या ठिकाणी तुमचा फोन नंबर टाकायचा आहे. आणि तुम्हाला लॉग इन कशाचा थ्रू करायचं आहे, तुमच्या पासवर्ड थ्रू करायचं आहे किंवा मग बाय OTP करायचं आहे. मोस्टली OTP थ्रू खूप इझी असेल तर तुम्ही तुमची माहिती भरल्यानंतर OTP थ्रू क्लिक करून या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो OTP तुम्ही टाकून नेक्स्ट जेव्हा केलं जाईल तेव्हा नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला एक विचारलं जाईल की तुमचं जे नाव आहे XYZ जे काही तुमचं नाव आहे हे नाव तुमचं बरोबर आहे का. हे तर नाव तुमचं बरोबर असेल
तर मग तुम्ही कन्फर्म करायचं आहे, कारण त्या ठिकाणी असं विचारण्यात येतं आहे की तर जर हेच नाव तुमचं तुमच्या जे प्रेग्नन्सी इन हायपरटेन्शन तुम्ही करताय CNE CPD, तर त्याच्यावर तुमचं हेच नाव सर्टिफिकेटवर येईल. त्यासाठी हे असं विचारण्यात आलेलं आहे. एकदा कन्फर्म करून घ्या. कन्फर्म केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट कराल तेव्हा तुम्हाला तुमचा OTP येऊन जाईल. OTP आल्यानंतर तुम्हाला ते OTP टाकायचं आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ही माहिती येईल. या ठिकाणी अशा प्रकारे माहिती येईल पहा की टर्म्स ऑफ यूज विचारत आहे. बाय टिकिंग द बॉक्स बिलो यू एक्नॉलेज दॅट यू हॅव रीड अँड अग्रीड टू द यूज, म्हणजे टर्म्स अँड पॉलिसी जे आहे यांचे आहे म्हणून तुम्ही आय हॅव रीड म्हणून तुम्हाला काय करायचं, टिक करायचे. अशा ठिकाणी टिक केल्यानंतर जे क्लिक आहे हे तुम्हाला क्लिक केल्यानंतर काय होईल, असं ॲक्सेप्ट करायचं आहे आणि नेक्स्ट जायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला टेलस अबाउट युअर मोर म्हणून तुमची जास्त माहिती विचारते. त्यामध्ये टेलस मोर अबाउट यू, तर यामध्ये तुम्हाला तुमचा डेट ऑफ बर्थ विचारलेला आहे. तर या ठिकाणी तुमचा डेट ऑफ बर्थ, युअर लोकेशन, स्टेट, डिस्ट्रिक्ट एवढी माहिती आहे. ही माहिती तुम्हाला ही भरायची आहे. तर लक्षात असू द्या, ही सर्व माहिती जी भरतोय आपण हे अकाउंट ओपन करण्यासाठी भरतोय. ठीक आहे, हे स्पेअर अस्त्रिका जे आहे त्या अंतर्गत हे सर्व माहिती आहे. तर आता तुम्हाला सांगतो की हे काय करायचं आहे. जेव्हा तुम्ही हे CNE CPD करणार आहेत तर हे कशामार्फत केलं जाणार आहे, हे तुम्हाला व्हिडिओ पाहायचे आहेत. जे काही व्हिडिओ असतील, ऑडिओ असतील, PDFs असतील, सर्व नोट्स असतील, हे तुम्हाला पाहावं लागेल. हे पाहण्यासाठी तुम्हाला हे स्पेअर अस्त्रिका हे त्यांचं ब्राउझर असेल, वेब असेल, जे काय असेल, तर त्यावर जाऊन तुम्हाला हे पाहायचं आहे. त्या थ्रू तुम्हाला ते शिकायचं आहे. ठीक आहे, तर त्यासाठी ही सर्व माहिती तुम्हाला हे त्यांच्या वेबसाईटवर, ब्राउझरवर तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे. त्यासाठी ही सर्व माहिती विचारत आहे. तर ही सर्व माहिती व्यवस्थित आता आपल्याला नेक्स्ट भरायची आहे. डेट ऑफ बर्थ भरून घ्या तुमचं लोकेशन जे आहे, कंट्री, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट, हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट करून घ्यायचं आहे. तर पहा या ठिकाणी कंट्री इंडियाचं असेल, स्टेट महाराष्ट्राचं असेल, हे झालं महाराष्ट्र. मग जे काही तुमचे डिस्ट्रिक्ट वगैरे आहे, त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ आहे, ती सर्व माहिती भरून तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा नेक्स्ट करताल, तुमची सर्व माहिती भराल, तुमचं स्टेट भराल, तुमचं डिस्ट्रिक्ट भराल, त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ भराल. हे सर्व भरल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं चूज युअर बॅकग्राऊंड. आता आपण सर्व नर्सिंगचे विद्यार्थी आहेत असं समजू. जर जे कोणी दुसरे पण असतील त्यांनी पण पाहून हे करू शकता. तर आपण सर्व हे जे आहेत नर्सिंगचेच असणार आहेत मोस्टली व्हिडिओ पाहणारे. तर हेल्थकेअर वर्कर म्हणून तुम्ही या ठिकाणी जे ऑप्शन आहे हे क्लिक करू शकता. या ठिकाणी स्टुडंट्स पण आहेत, आशास पण आहेत, हेल्थकेअर व्हॉलंटियर पण आहेत. त्यानंतर पहा या ठिकाणी फॅकल्टी दिलेली आहे आणि अदर्स पण दिलेले आहे. तर आपल्याला या ठिकाणी हेल्थकेअर वर्कर जे आहे यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी ऑलमोस्ट डन म्हणून अशी माहिती आलेली आहे. त्यामध्ये सुरुवातीला काही आणखीन परत विचारलेलं आहे, तुमचं डिझिग्नेशन काय आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर विचारलेला आहे, ऑर्गनायझेशन टाईप विचारलेला आहे आणि ऑर्गनायझेशन नेम विचारलेलं आहे. तर ही सर्व माहिती आपल्याला त्यानंतर भरून घ्यावी लागेल. डिझिग्नेशन पहा तुमचं जे काय आहे, तुम्ही मिडवाईफ्स असाल, GNM असाल, डॉक्टर असाल, पब्लिक हेल्थ प्रोफेशनल, पॅरामेडिकल, फार्मासिस्ट, कम्युनिटी हेल्थ नर्स, त्यानंतर ऑफिसर, BSc नर्स, NM, MW. मोस्टली आपण या ठिकाणी आता BSc नर्स करू. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर जे काही असेल तुमचा, या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. ऑर्गनायझेशन टाईप तुमचं जे काय आहे, पब्लिक असेल, त्यानंतर गव्हर्नमेंट सेक्टर असेल, प्रायव्हेट NGO असेल, अकॅडमिक इन्स्टिट्यूट, तुमचं जे काय आहे तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करू शकता. आता बरेच जे आहेत या ठिकाणी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट या दोन सेक्टरमध्ये आहेत आपले. तर तुम्ही प्रायव्हेटला प्रायव्हेट सिलेक्ट करा, क्लिक. अदरवाईज तुम्ही पब्लिक गव्हर्नमेंटचे असतील तर पब्लिक गव्हर्नमेंटची या ठिकाणी करू शकता. आता काही महानगरपालिकेमध्ये जॉब करत असतील, काही जर स्टाफ महानगरपालिका वगैरे या ठिकाणी जॉब करत असेल तर ते गव्हर्नमेंट या ठिकाणी पब्लिक गव्हर्नमेंट अंतर्गतच करायचं आहे. ठीक आहे, ते सर्व गव्हर्नमेंटचे परमनंटचे सांगतोय, फक्त परमनंटवाले. ठीक आहे, प्रायव्हेट जे कॉन्ट्रॅक्ट बेसवाले आहेत त्यांना या प्रायव्हेटमध्येच करावं लागेल. ठीक आहे, ही सर्व माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर सर्वांना पहा असं तुमचं पेज येईल, तुम्ही जे तुमची माहिती भरलेली आहे
तुमचं रजिस्ट्रेशन नंबर वगैरे ते सर्व जे टाकलेलं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली आस्त्रिका स्पिअर जे आहे यांचं ब्राउझर जे आहे ओपन होईल. त्यामध्ये CNE 5 पॉईंट जे आवर्स आहेत ते दिलेलं आहे. हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी या ठिकाणी ऑलरेडी ओपन केल्यानंतरच येऊन गेलेलं आहे. लक्षात असू द्या, जर तुमचं जे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवर जे CNE मेन्शन केलेली आहे ती CNE तुम्हाला या ठिकाणी करायचे, ते महत्त्वाचं आहे. हे ओपन केल्यास आलेलं आहे म्हणून या ठिकाणी काही अडचण नाही आहे. जर तुम्ही ओपन केल्या जर हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी आलं नसतं तर आपण या ठिकाणी हे जे टाईप दिलेलं आहे कॅप्चा या ठिकाणी टाकून आपण सर्च केलं असतं आणि हेच आपल्याला पाहिजे. तर त्यासाठी ऑलरेडी आलेलं आहे हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी. त्यामध्ये पहा, इंडियन नर्सिंग काउन्सिलनं या ठिकाणी रेकमेंड केलेलं आहे, त्यामुळे हे त्यांचं खाली नाव आलेलं आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला करायचं आहे स्टार्ट. तर या ठिकाणी आपण स्टार्ट करूया. हे स्टार्ट केल्यानंतर अशा प्रकारे हे आलेलं आहे. तुम्ही हे कोणत्याही ठिकाणी पाहू शकता. तुम्ही टॅबवर पाहू शकता, अन्यथा तुम्ही हे जे आहे किंवा मग तुमच्या मोबाईलवर पाहू शकता किंवा मग तुम्ही हे जे आहे कम्प्युटरवर, लॅपटॉपवर कुठे पण पाहू शकता. ही सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला येऊन जाईल. आता या ठिकाणी PDF आलेले आहेत, तर हे PDF तुम्हाला सर्व पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी आता काय करायचं आहे तुम्हाला, हे सर्व जी गोष्टी आहेत नेक्स्ट करत चालायचं आहे. जेव्हा तुम्हाला हे नेक्स्ट करसाल तेव्हा हे प्रोसेस पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा दिलेलं आहे हायपरटेन्शन इन PP मेजरमेंट 10 मिनिटचे. हे जे मॉड्यूल्स आहेत हे मॉड्यूल्स तुम्हाला कंप्लीट करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी एक पॉईंट सांगतो तुम्हाला खूप महत्त्वाचा. हे जे आहे तर ओव्हरव्ह्यू 5 मिनिटाचं दिलेलं आहे. या ठिकाणी 14 मिनिटं 53 सेकंदाचा व्हिडिओ लेक्चर आहे. तर हे तुम्हाला 5 आवर्स कंप्लीट करायचे आहेत. 5 आवर्स. ठीक आहे. हे सर्व मिळून तुम्हाला हे मिनटं मिळून 5 आवर्स होतात. हे सर्व मिळून 5 आवर्स कंप्लीट केल्यानंतर तुमचं जे आहे ते कंप्लीट होतं. तर अशा प्रकारे हे जे टिक आलेलं आहे ग्रीन टिक, या ठिकाणी ग्रीन टिक आलेलं आहे. तर बऱ्याच गव्हर्नमेंट स्टाफवाल्यांना माहिती असेल, कारण गव्हर्नमेंट स्टाफवाल्यांनी आता लेटेस्टमध्येच एक ॲप होता. त्या ॲपमध्ये 5 सर्टिफिकेट कव्हर करायचे होते आणि ते ॲप जे आहे त्या ॲपमार्फत आपल्याला हेल्थ सेक्टरचे 5 सर्टिफिकेट जे आहेत बनवण्यासाठी सांगण्यात आलं होतं. तर गव्हर्नमेंट सर्वांनी मोस्ट ऑफ त्यांनी सर्वांनी करून दिलेलं आहे आणि त्यांना हे माहिती आहे. पण प्रायव्हेट जे कोणी आहेत स्टाफ त्यांना हे माहीत नसेल, कारण त्यांनी हे केलं नसेल. गव्हर्नमेंटवाल्यांनी केलं आहे तर त्यांना हे माहिती आहे की हे जे आहे हे वेळ पूर्ण व्ह्यू म्हणून दाखवायचं आपल्याला. ते कधी होईल, जेव्हा तुम्ही पूर्ण 14 मिनिट पाहता तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे ग्रीन टिक येऊन जाईल आणि ग्रीन टिक आलं म्हणजे तुम्ही 14 मिनिटं पाहिले असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर या ठिकाणी हे 14 मिनिटं व्हिडिओ लेक्चर कव्हर करायचं आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी हे सर्व गोष्टी तुम्हाला पूर्ण कंप्लीट करणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा मी हे क्लिक केलं तेव्हा पहा ऑटोमॅटिकली त्यांचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे. आता हे व्हिडिओ किती मिनिटाचा आहे पहा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 14 मिनिटं 39 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण एवढं जे आहे एंडपर्यंत संपणं गरजेचं आहे. जेव्हा हा पूर्ण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहताल तेव्हा तुमचं जे आहे या ठिकाणी अशा प्रकारे व्हिडिओ लेक्चरच्या पुढं असं ग्रीन टिक येतं, जे ऑलरेडी हे आपल्या ओव्हरव्ह्यूमध्ये आलं होतं. ओव्हरव्ह्यूमध्ये काय होतं, एक PDF होता. PDF आपण ओपन केला, पाहिलं, त्यामुळे ते ग्रीन टिक ऑटोमॅटिकली आलं त्या ठिकाणी. आता असंच हे 14 मिनिटाचा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर जे आहे तसंच येऊन जाईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जसं पाहत जाल हे सर्व. त्यानंतर पहा परत जे आहे एक BP मेजरमेंटचा एक PDF आहे. त्यानंतर पहा युरिन टेस्टचा एक PDF आहे. त्यानंतर हे स्टडी डिटेल इन पॅथॉलॉजी फॉर प्री इक्लाम्शियाचा एक 10 मिनिटासाठी PDF दिलेला आहे. हे सर्व झाल्यानंतर तुमचं पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे, अक्नॉलेज. तुमचं नॉलेज असेसमेंटसाठी या ठिकाणी टेस्ट घेण्यात येईल. तुमची टेस्ट असेल, टेस्टमध्ये तुम्हाला दिलेले पहा 20 मिनिटं 13 क्वेश्चन आणि 75% तुम्हाला रिक्वायर्ड असेल. त्यामध्ये पहा जे 13 क्वेश्चन आहेत 13 क्वेश्चनमधले तुमचे 75% तरी पास असणं गरजेचं. म्हणजे तुम्ही दुसरा मोबाईल घेऊन वगैरे तुम्ही करू शकता. तुम्हाला जसं योग्य वाटेल तुम्हाला ते तुमचं नॉलेजने तुम्ही पाहून घ्या. पहा 20 मिनिटाचा असणार आहे, 13 क्वेश्चन असणार आहे, तर 75 तुम्ही पर्सेंटेज घेणं गरजेचं आहे. म्हणजे 13 क्वेश्चनचे 75% जेवढं होतात तेवढं तुम्ही एवढे पर्सेंटेज आणणं गरजेचं आहे. तेव्हा तुमचे काय होईल, हे जे आहे पहिला पोर्शन कंप्लीट होऊन जाईल.
पहा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन नाही आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल की ही खूप मोठी प्रोसेस आहे, खूप लेंदी प्रोसेस आहे, एवढं कधी करावं हे सर्व. जे कोणी गव्हर्नमेंटचे स्टाफ आहे तर त्यांना माहिती आहे, कारण त्यांनी हे जे केलेलं आहे त्यांना आत्ताच ते एक मला याचं नाव लक्षात येत नाही आहे. ते आत्ताच काही रिसेंटमध्येच 1-2 महिन्यामध्ये ते एक ॲप होता शासनाचा ॲप, त्या ॲप अंतर्गत हे करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. तर अशा प्रकारचं आहे. जेव्हा तुम्ही ही 75% घेताल त्यानंतर तुम्हाला दुसरा पार्ट आलेला आहे यामध्ये 1 घंटा 28 मिनिटाचा. त्या ठिकाणी ड्रग लिस्ट आहे, फायनल असेसमेंट लगेच आलेला आहे. या ठिकाणी पण 75% पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे या ठिकाणी पोस्ट सेशन केस एक्झाम पण आलेली आहे. त्यानंतर पहा तो जो व्हिडिओ मी सांगितला होता, तो व्हिडिओ जो आहे 14 मिनिटाचा, तर मी व्हिडिओ पाहिल्यानंतर मला पहा या ठिकाणी ग्रीन टिक आत्ता आलेला आहे. सुरुवातीला आपण PDF पाहिला, PDFचं ग्रीन टिक आलं. त्यानंतर हा व्हिडिओ पाहिला मी, व्हिडिओ पाहिल्यानंतर परत या ठिकाणी व्हिडिओचं पण ग्रीन टिक आलेलं आहे. त्यानंतर एक PDF आहे BP मेजरमेंट करण्याचा, तर तो PDF ओपन केल्यानंतर पहा, नेक्स्ट केल्यानंतर अशा प्रकारे BP कसं मोजायचं या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे पहा. आणि ज्यांना अभ्यास थोडासा कमी झालेला आहे असं वाटतंय, तर त्यांच्यासाठी परत खूप चांगली आहे. जे कोणी तयारी करतायत एक्झामची वगैरे त्यांच्यासाठी ही सर्व माहिती खूप महत्त्वाची असणार आहे. यामध्ये तुम्ही हे रीड करत करत पुढं जर जात असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. तुमचंच यामध्ये खूप चांगला अभ्यास होणार आहे. तर या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे. हे मी पाहून घेतली, त्यामुळे आता या ठिकाणी परत या ठिकाणी पण ग्रीन टिक येऊन जाईल. आता मी नेक्स्ट करेल याला. नेक्स्ट केल्यानंतर काय येईल, पुढचं काय होतं, युरिन टेस्ट इन प्रेग्नन्सी असं काहीतरी PDF होता. पहा या ठिकाणी युरिन टेस्ट इन प्रेग्नन्सी जे आहे अल्ब्युमिन आणि शुगरचं, आता हे पण ओपन झालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी पण परत जे आहे आपल्याला ग्रीन टिक आलेलं आहे. या ठिकाणी दिलेलं आहे, त्यामध्ये जे स्ट्रीप वगैरे असतात ते यूज करतात, कलर चेंज वगैरे होतं, तर ते साठी युरिन अल्ब्युमिन शुगरचं असतं. या ठिकाणी ग्रीन आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, या ठिकाणी परत आपल्याला काय करावं लागेल, नेक्स्ट करावं लागेल. नेक्स्ट केल्यानंतरच ते PDF येईल, ऑटोमॅटिक नाही येणार. तर या ठिकाणी परत आपण नेक्स्ट केलेलं आहे. तर हे लोड व्हायला वेळ लागेल. ज्यांचं चांगलं नेटवर्क वगैरे आहे तर ते पटापट होऊन जाईल. तर या ठिकाणी आपलं युरिन टेस्ट फॉर अल्ब्युमिन शुगरचं पण या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता सर्व ठिकाणी ग्रीन टिक वगैरे यायला लागले. पॅथॉलॉजीला पण यायला लागले. आता या ठिकाणी महत्त्वाचं जे आहे, आता नेक्स्ट केल्यानंतर डायरेक्टली काय येईल, या ठिकाणी असेसमेंट येईल. कारण हे जे आहे तर सर्व आपण पाहिलेलं आहे. आता असेसमेंट काय असेल तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. या गोष्टी तुम्हाला कव्हर करावं लागेल. 75% घ्यावं लागेल. 13 क्वेश्चनचे 75% 20 मिनिटं या ठिकाणी कालावधी दिला जाईल. एवढं केल्यानंतर तुम्ही पहिला पार्ट यातला क्लिअर केलात म्हणजे पास झालात. त्यानंतर सेकंड पार्ट आहे, ज्यामध्ये ड्रग लिस्ट दिलेली आहे PDFची. परत तुम्हाला टेस्ट द्यायचे. त्यानंतर पोस्ट सेशन आहे, पोस्ट सेशन पण तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायचं आहे. त्यानंतर हे झालं मॉड्यूल्स तुम्हाला पूर्ण कंप्लीट करायचं, एक्झाम क्लिअर करायचे आणि त्यानंतर तुमचे पास झाल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिकली जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट जनरेट होऊन जाईल आणि तुमचं MNC रजिस्ट्रेशनचा नंबर टाकल्यामुळं तुमचं त्या रजिस्ट्रेशनवर हे क्रेडिट आवर्स कंप्लीट होऊन जातील. तुम्हाला हे मॉड्यूल्सच्या बाजूला डिस्कशन ऑप्शन दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला जर तुमचं काही अडचण वगैरे असेल तुम्ही त्या ठिकाणी कमेंट वगैरे करू शकता. या ठिकाणी बरेच जणांनी कमेंट केलेलं आहे, तर त्या ठिकाणी काही जणांचं या ठिकाणी कमेंट वगैरे पाहू शकता. हे सर्व तुम्ही करू शकता जे काही तुमची अडचण वगैरे असेल तर. अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. थोडासा मोठा झाला व्हिडिओ. जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ज्या कोणाला फ्री CNE करायचे होते त्यांना करता येत नव्हतं तर त्यांना हा शेअर करा. त्यांना ही माहिती भेटू द्या विद्यार्थी मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.